तर रत्नागिरीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत घमासान सध्या सुरू आहे। अजित यशवंतराव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वाद उफाळून आलाय। अजित यशवंतराव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। कोकणात महायुतीतला वाद पुन्हा एकदा आता चव्हाट्यावर आलेला आहे। जाहीरपणाने मी त्यांना सांगून आलो की भविष्यामध्ये जर तुम्ही कुठच्या पक्षाचा विचार करणार असाल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारावं अशी देखील विनंती करून आलो। आणि उद्या जर प्रशांत यादव शिवसेना पक्षामध्ये आले, शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर त्यांना भविष्यामध्ये आम्ही घेऊन पुढे जाऊ, त्यांच्याबरोबर काम करू। उदय सामंतांनी कोणाला कुठे येण्याची ऑफर द्यावी हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे। परस्परांच्या विरोधात विधानसभेला उभे राहिलेले आता एकमेकाच्या सोबत आले, त्याच्यामुळे आता कुणी कोणाला काय साधन सुचित सांगावी। अजित यशवंतराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामध्ये जरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित आमच्यापासून थोडासा दूर गेलेला होता। आता पुन्हा शेखरच्या प्रयत्नामुळे, सगळ्यांच्या आग्रहामुळे तो शरीराने तिकडे गेला होता, मनाने आमच्याकडेच होता। राष्ट्रवादीमध्ये पुन्हा काम करण्याचा, प्रवेश करण्याचा आणि काम करण्याचा निर्णय घेतला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।